की आशीर्वाद दिला नाही तर तुमच्या खात्यातून 1500 रुपये परत घेणार। आमदार रवी राणा यांचं धक्कादायक हे विधान आहे। अमरावतीतील रवी राणांच्या विधानाने आता खळबळ माजली आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा प्रमाणपत्र वितरण सोहळा अमरावतीमध्ये आमदार रवी राणा यांनी घेतला आणि त्या कार्यक्रमात हजारो महिला उपस्थित होत्या। यावेळी त्यांनी हे धक्कादायक विधान केलंय। आमचं सरकार आल्यावर लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये 3000 करू, तर आता त्यासाठी मला तुमचा आशीर्वाद हवा आहे असं देखील ते म्हणाले। तर आपण पाहतोय अतिशय महत्त्वाचं विधान रवी राणा यांचं। ज्यांनी आशीर्वाद दिला नाही तर मी तुमचा भाऊ आहे, ते 1500 रुपये खात्यात वापस घेऊन येईल। बरोबर आहे काय? तिकडे आशीर्वाद देणार नाही काय? बाहेरचे लोक आशीर्वाद देणार नाही काय? अरे आज एक लक्षात ठेवा की या सरकारने पहिले दिलेला आहे, पहिले देत आहे आणि ज्यांचा खाल्लं त्याला जागलं पाहिजे अशा प्रकारचं धोरण ठेवून कोण ऐरा गैरा आता समोर उभा राहते त्याची पर्वा करू नका। जो आपल्या सोबत उभा आहे त्याच्या सोबत आपण उभं राहा। हे आणि याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी अनिरुद्ध दवाळे फोन लाईन वरून आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। अनिरुद्ध, खरं तर अतिशय धक्कादायक वक्तव्य रवी राणा यांनी केलेलं आहे। निवडणुकीमध्ये आशीर्वाद दिला नाही तर हे पैसे मी तुमच्याकडनं परत घेईन असं धक्कादायक वक्तव्य त्यांनी केलंय। म्हणजे एकूणच जी चर्चा आहे, विरोधकांकडून ही चर्चा सुरू आहे की पैसे देऊन मतं विकत घेतलं जात आहेत। हे 1500 रुपये देऊन भगिनींची मतं विकत घेतली जात आहेत सत्ताधाऱ्यांकडून। हे विधान कुठेतरी खरं ठरतंय का? आता जर पाहिलं तर आज रवी राणा यांनी तर अनिरुद्ध आपले प्रतिनिधी आपल्यापर्यंत जोडण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न करतील। तोपर्यंत आपण पाहूयात अतिशय धक्कादायक अशी ही बातमी आहे। निवडणुकीमध्ये आशीर्वाद दिला नाही तर तुमच्या खात्यातून 1500 रुपये परत घेणार असं धक्कादायक वक्तव्य रवी राणा यांनी केलेलं आहे। एक लक्षात ठेवा की या सरकारने पहिले दिलेला आहे, पहिले देत आहे आणि ज्यांचा खाल्लं त्याला जागलं पाहिजे। दुसरं महत्त्वाचं विधान म्हणजे ज्याचं खाल्लं त्याला जागलं पाहिजे असं देखील धक्कादायक विधान रवी राणा यांनी केलेलं आहे। तर पुन्हा एकदा जाऊयात आपले प्रतिनिधी अनिरुद्ध दवाळे यांच्याकडे। अनिरुद्ध, नक्कीच आता जर पाहिलं तर आज अमरावतीमध्ये रवी राणा यांच्या वतीनं महिलांना प्रमाणपत्र लाडकी बहीण योजनेच्या वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता आणि या कार्यक्रमामध्ये हे धक्कादायक वक्तव्य जे आहे ते रवी राणा यांनी केलं आहे। त्यामुळे एकच खळबळ उडालेली आहे। ज्याप्रमाणे तुम्ही नवनीत राणांना आशीर्वाद दिला तसा आशीर्वाद मला चालणार नाही, मला तुमचा आशीर्वाद लागेल। जर समजा तो आशीर्वाद तुम्ही मला निवडणुकीमध्ये दिला नाही तर तुमच्या खात्यात टाकलेले 1500 रुपये मी हे परत घेईन असं धक्कादायक वक्तव्य रवी राणा यांनी केलं आणि त्यामुळे मोठी खळबळ उडालेली आहे। आता कुठेतरी हे 1500 रुपये देऊन महिलांची मतं मिळवल्या जात आहेत का असा आरोप, आता गंभीर आरोप जो आहे तो आता विरोधकांकडून केला जात आहे। आणि त्यामुळं हे 1500 रुपये मतं मिळवण्यासाठी आता सरकार देत आहे का असाही प्रश्न या निमित्तानं उपस्थित केला जात आहे। नक्कीच, धन्यवाद अनिरुद्ध। अतिशय महत्त्वाची बातमी। हे पैसे आता निवडणुकीमध्ये मतं मिळवण्यासाठी दिले जात आहेत का हा खरा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं उत्तर कुठेतरी रवी राणा यांनीच दिलेलं आहे। या त्यांच्या वक्तव्याच्या नंतर तुमच्या खात्यातून 1500 रुपये मी परत घेणार जर तुम्ही मत दिलं नाही तर, असं हे वक्तव्य रवी राणा यांनी केलंय। जागलं पाहिजे अशा प्रकारचं धोरण ठेवून कोण ऐरा गैरा आता समोर उभा राहते